पालक मित्रांनो नमस्कार. मी किरण देशपांडे, तुमचा नेहमीचा मित्र. आज आपण समस्या विद्यार्थ्यांच्या या संदर्भात मानसिक आजार याविषयीची अधिक माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मी सर्वप्रथम तुम्हाला एक नम्रपणे सांगू इच्छितो की मानसिक आजारावर बोलण्या इतका मी खूप असा प्रभावशाली वक्ता नाहीये. अधिकारवाणीनं बोलावं असा मी काही तज्ज्ञ निष्णात डॉक्टर नाहीये किंवा याच्यावर माझं खूप असं ज्ञान देखील नाहीये. मी मागील 30 वर्षापासून शिक्षकी पेशामध्ये आहे आणि एक शिक्षक म्हणून माझे काही निरीक्षण आहेत. तसेच या संदर्भातला माझा थोडा अनुभव आहे. त्यासोबतच या संदर्भातील माझं थोडंसं वाचन देखील आहे. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट आधीच सांगू इच्छितो की मी हे जे तुम्हाला आज बोलतोय हे फक्त अनुभव आणि निरीक्षण आणि वाचन यावर आधारित आहे. या संदर्भातील तुम्हाला अधिक माहिती निष्णात तज्ज्ञ अशी डॉक्टरच देऊ शकतात. मी फक्त मानसिक आजार या विषयाला पुसटसा स्पर्श करणार आहे. मित्रांनो, जसं आपल्याला शरीर आहे, शरीराला आजार होतात, ताप येते, अंग दुखतं, डोके दुखतं, पोट दुखतं, जखम होते, पायाला ठेच लागते. हे शारीरिक आजार हे बाह्य स्वरूपाचे असतात, ते आपल्याला दिसतात आणि म्हणून आपण डॉक्टरांकडे जातो. ते आपल्याला तपासतात, काही प्रश्न विचारतात आणि त्यावर आधारित आपल्याला औषधोपचार देतात, सल्ला देतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला मन देखील असतं. आता हे मन जे आहे हे मन मात्र दिसत नाही, सांगता येत नाही, पण मन हे असतं. मित्रांनो, मन म्हणजे माइंड या विषयावर खूप काही बोलता येईल, परंतु तो मोह मी टाळतो. आपल्या शरीरामध्ये मनाची जागा तुम्ही दाखवा, मन कुठे आहे असं जर प्रश्न केला तर मनाची जागा दाखवता येत नाही. मग मन म्हणजे बुद्धी का, मन म्हणजे मेंदू का? तर आपल्याला या कोड्यामध्ये पडायचं नाही, या प्रश्नांमध्ये अडकायचं नाही. थोडक्यात मनाचा आपल्या विचार प्रक्रियेशी खूप जवळचा संबंध आहे. मनाचा आपल्या मेंदूशी जवळचा संबंध आहे, एवढंच लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला शरीर आणि शरीराला होणारे आजार याबद्दल अगदी थोडक्यात माहिती दिली. तसं आपल्या मनाला देखील आजार होतात. त्या मनाचे आजार जे असतात ते आपल्याला असं दाखवता येत नाही की हे माझं मन आहे आणि याला हे आजार झालेले आहेत. पण मनाला होणारे आजार आपल्याला जर वेळीच ओळखता नाही आले, वेळीच त्याची शहानिशा करता नाही आली, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेता नाही आला, तर मात्र हेच आजार पुढे चालून त्रासदायक होतात. म्हणून आज तुम्ही फक्त समजून घ्या की ह्या मनाच्या संदर्भातले कोणकोणते आजार असतात. उदाहरणार्थ, मनाच्या संदर्भातले खूप आजार आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मनाच्या संदर्भातले आजार हे जवळपास 150 आजारापेक्षाही जास्त असतील. एका सर्वेनुसार, एका सर्वेक्षणानुसार समाजातील 10% वर लोक मानसिक आजारी आहेत.
टक्क्याच्या वर म्हणालो, 10% म्हणजे 100ला 10 लोक, हा आकडा थोडासा कमीच आहे टक्केवारी, याच्याही पेक्षा जास्त प्रमाण आहे. पण गृहीत धरा 10% मानसिक आजाराचं प्रमाण आहे आपल्या भारतीय समाजामध्ये. एक आजार सांगतो न्यूनगंड. आता न्यूनगंड म्हणजे काय ते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. न्यूनगंड म्हणजे कमीपणाची भावना. मी चांगला दिसत नाही, मला कोणतीही गोष्ट चांगली करता येत नाही, माझं अक्षर चांगलं नाही, समाजामध्ये मला वाव नाहीये, मला कोणीच चांगलं म्हणत नाहीये, मला सगळेजण माझी हेटाळणी करतात, मला निग्लेक्ट करतात. अशा नकारात्मक गोष्टी सारख्या मनामध्ये येत राहतात. माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही, अशी सारखी नकारात्मक जी विचारसरणी असते, तर तिला थोडक्यात आपण न्यूनगंड असं म्हणता येईल. याला म्हणायचं इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. मित्रांनो, भीती वाटणे, आत्मविश्वासाची कमतरता असणे, नथिंग इज सो प्रेशियस एज सेल्फ कॉन्फिडन्स. महात्मा गांधींनी सांगितलेले की आत्मविश्वासासारखं या जगामध्ये दुसरं काहीही महत्वाचं नाही. पण तोच जर आत्मविश्वास आपल्याकडे नसेल, होय मी हे करू शकतो, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, ही जी गोष्ट आहे, ही आपल्यामध्ये असणारी जी गोष्ट आहे, ही खूप महत्वाची आहे. आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं आहे. परंतु नेमकं हाच आत्मविश्वास काही विद्यार्थी गमावून बसतात. त्यांच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत राहतात, हे सतत नकारात्मक विचार करीत राहतात. परंतु पालकांचं त्यांच्याकडे लक्ष नसतं, किंबहुना पालक अशा गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. पण वेळीच ही गोष्ट, ही बाब, ही अडचण पालकांच्या लक्षात यायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, या भीतीच्या पुढची गोष्ट आहे, म्हणजे भीती जर प्राथमिक स्वरूपामध्ये असेल तर भयगंड हा मोठ्या प्रमाणात असतो, ज्याला आपण फोबिया असं म्हणतो. अनेक प्रकारची भीती वाटत असते मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना. कोणकोणती भीती असू शकते? आता ही भीती ही थोडी वेगळ्या प्रकारची भीती आहे. मी भीती मधला फरक सांगितला. एखाद्या शिक्षकाची भीती वाटत असेल, एखाद्या प्राण्याची भीती वाटत असेल, ते ठीक आहे, ते तेवढ्या पुरतं असतं. परंतु ही भीती मात्र ही आपल्या मनामध्ये एक घर निर्माण करून बसते, डीप रूटेड असते ही. उदाहरणार्थ पाण्याची भीती. पाणी नाही आलं तर, उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आलं तर काय होईल? जी सर्वांचं होईल ते आपलंही होईल ना. पाणी नाही आलं तर थोडी अडचण निर्माण होईल, कमी पाण्यामध्ये भागू आपण, काहीतरी त्याच्यावर आपण सोल्युशन काढू, उपाय काढू. असा सकारात्मक विचार न करता पाणी नाही आलं, पाणी आपल्या बोरचं आटलेलं आहे, आता आपल्याला पाणी नाही भेटलं तर काय होईल, याच गोष्टीचा सारखा विचार, शक्यतो सारखा नकारात्मक विचार करीत राहणे, हा म्हणजे भीतीचा एक प्रकार आहे. त्याला फोबिया म्हणतात. काही जणांना गर्दीची भीती असते. ज्या ठिकाणी उदाहरणार्थ रेल्वे आहे, मॉल आहे, किंवा अजून एखादा ज्याला आपण काय म्हणू, यात्रा आहे, जत्रा आहे, काही धार्मिक कार्यक्रम आहे, तर या ठिकाणी नको बाबा, तिथं गर्दी असते. गर्दी असते तर काय होतं? नाही, मग गर्दीमध्ये मी हरवलो तर, रेल्वेमध्ये मी हरवलो तर. मग हे मनातून कुठेतरी त्यांना काढावं लागतं. त्याच्यासाठी आई वडील आणि डॉक्टर हे महत्वाचे ठरतात. तर ही भीती वेळीच त्यांच्या मनातून निघाली पाहिजे. उंच जागेवर जाण्याची भीती. थोडस उंचीवर गेलो, मग मी पडलो तर जावं लागेल. मोठ्या शहरामध्ये एक 10, 15, 20 मजल्यावर एखाद्या वेळेस फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी जावं लागेल, किंवा अजूनही कोणत्या ठिकाणी जावं लागेल, काही धार्मिक ठिकाणी जावं लागेल, काही नोकरीच्या ठिकाणी जावं लागेल. मग मी पडलो तर. आता अशा प्रकारची सतत नकारात्मक भीती बाळगणे हा एक फोबियाचा प्रकार आहे. काही विद्यार्थ्यांना जशी जशी परीक्षा जवळ आली
तशी भीती वाटायला लागते. ते वर्षभर अभ्यास खूप छान करतात, हुशार असतात, ते एक पाठी असतात, वर्गामध्ये त्यांचा क्रमांक चांगला असतो, पण मुख्य परीक्षा जवळ आली की त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते की हे मला जमणार नाही, माझा परफॉर्मन्स चांगला राहणार नाही. तर अशा प्रकारचे विद्यार्थी ह्या फोबियाचे शिकार होत असतात. मित्रांनो, काही जणांना स्टेजवर जाण्याची भीती असते. सगळ्यांसमोर जाऊन बोलणे, स्टेजवर जाऊन बोलणे, मोठ्या व्यक्तींना जाऊन बोलणे, खूप लोक जमलेले असताना त्या ठिकाणी जाऊन आपलं मत व्यक्त करणे. अनेक लोकांना, अनेक मुला-मुलींना अशा प्रकारची भीती असते. ही भीती थोड्या प्रमाणात वाटणं ठीक आहे, परंतु ह्या भीतीनं सतत आपण त्रस्त होणं आणि या सगळ्या भीतीचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणं, आपल्या रोजच्या कार्यामध्ये बिघाड होणं, हे मात्र चांगलं नाही. त्यासाठी ही भीती काढणं आवश्यक आहे. फोबियाची मी काही उदाहरणं दिली मित्रांनो. अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या फोबियाज आहेत, भयगंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. याच्या उलट मॅनिया असतो. मॅनिया म्हणजे ती व्यक्ती सतत तीच ती गोष्ट करीत राहते. ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या वेळेस केलं तर काय हरकत नाही, परंतु सातत्यानं जर तीच गोष्ट करीत राहणे हे जर होत असेल तर मात्र यांना डॉक्टरांकडे नेण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, हात धुणे. जेवणाच्या अगोदर हात धुणं ठीक आहे, शौचालयात जाऊन आल्यानंतर हात धुणं ठीक आहे, त्यानंतर अजून आपण बाहेरून आल्यानंतर हात धुणं ठीक आहे, परंतु सातत्यानं जर ते हँडवॉश लावून जर हात धुत असू आपण तर ते हात खराब होतील, हाताचे कातडे निघतील, तर हे योग्य नाहीये. पाय धुणे, पाय पुसणे, त्या पाय पुसण्याला सारख्या प्रमाणात पाय पुसणे, ह्या गोष्टी योग्य नाही. त्यामुळं हे टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. हे जर टाळता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. फोबियाचा अजून एक प्रकार मी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवाजा लावून आपण बाहेर जातो, कुलूप लावून बाहेर जातो, आणि त्या कुलपाला सारखं जर आपण ओढत असू, कुलूप लागलं का नाही, लागलं का नाही, लागलं का नाही, असं जर वारंवार करत असू तर ते योग्य नाहीये. तो फोबियाचा प्रकार आहे. तो मी पंख्याखाली झोपलोय, बसलोय, मी पडलोय, असा आराम करतोय, पंखा पडणार तर नाही ना, आता झोपायची वेळ झाली, परंतु पंख्याच्या खाली बसून पंखा पडणार तर नाही ना, या भीतीनं आपली झोप उडणे, हा मात्र त्रासदायक प्रकार आहे. यासाठी डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. काही मुलांना, काही विद्यार्थ्यांना अहमगंड असतो. अहमगंड म्हणजे सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. मी कोणीतरी राजेशाही घराण्यातला आहे, राजघराण्यातला आहे, मी काहीतरी वेगळा आहे, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, काही श्रीमंत किंवा अजूनही काही जमीनदार वगैरे, अशी काहीतरी एक वेगळी भावना असते ह्या लोकांच्या मनामध्ये. सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. मी खूप सुंदर दिसतो, मी खूप चांगला आहे, मी खूप हुशार आहे, मी श्रीमंत आहे, मी राजघराण्यातला आहे, माझे वडील कोणीतरी मोठे अधिकारी आहे. हे ठीक आहे, तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा अभिमान असणं ठीक आहे, स्वाभिमान असणं ठीक आहे, परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, शब्दागणिक जर हे समोर दिसत असेल, तुम्ही जर व्यक्त करीत असाल, तर थोडंसं याच्यावर नियंत्रण असणं हे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. याला मराठीमध्ये छिन्न विछिन्न मनस्कता असं म्हणतात. हा आजार हा खूप घातक आहे. हा आजार, यामध्ये शरीराला इजा करणे, आत्महत्येचे सारखे विचार येणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचं म्हणजे घातक कृत्य संबंधित आजारी व्यक्ती करू शकते. अशा व्यक्तींना मात्र दवाखान्यामध्ये नेणं, मानसोपचार तज्ञाकडे नेणं हे खूप महत्वाचं असतं. मी जरी तुम्हाला विद्यार्थ्यांना समोर ठेवून बोलत असेल, परंतु ह्या गोष्टी समाजामध्ये सर्व स्तराच्या, सर्व वयोगटाच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना हे लागू पडतात. हे आजार आपण वेळीच ओळखायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची वागणूक अशी जर असमतोल होत असेल, अशी जर विचित्र होत असेल, नकारात्मक होत असेल,
तर अशा व्यक्तींना मानसोपचार तज्ञाची नितांत गरज आहे असं समजावे. डिल्युजन नावाचा एक आजार असतो. त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना वेगवेगळे भास होत असतात. हॅल्युसिनेशन ज्याला आपण म्हणतो, एक भास होत असतो. माझा चेहरा मोठा तर झाला नाही ना, मी फार बुटका तर दिसत नाही ना, असे काही ना काहीतरी त्यांना एक वेगळे असे भ्रम आणि भास होत असतात. अशाच प्रकार डिमेन्शियाच्या बाबतीत असतो. डिमेन्शिया नावाचा एक आजार असतो. आता ह्या आजाराबद्दल मी खूप काही बोलणं, त्याची लक्षणं, ते कशामुळे होतात, काय नाही, या संदर्भामध्ये मी अधिकारवाणीने तुम्हाला बोलू शकत नाही. पण या आजाराची थोडक्यात तुम्हाला पुसटशी माहिती मात्र निश्चित देऊ शकतो. डिमेन्शिया आहे. पार्किन्सन नावाचा आजार असतो. पार्किन्सन हा एक आजार असा असतो की आपल्या मेंदूचं शरीरावर असणारं जे कंट्रोल असतं ते कंट्रोल कमी होतं आणि परिणामी अशा व्यक्ती आपलं काम, आपलं नित्य नियमाचं काम हे व्यवस्थितपणे करू शकत नाहीत. उदाहरणार्थ ही गुंडी लावणे, ही गुंडी, शर्टाची गुंडी लावणं सुद्धा जमत नाही, एखादी गोष्ट उचलणे जमत नाही. त्याचं कारण असे की मेंदूचा पूर्ण शरीरावर एक ताबा असतो आणि हा ताबाच कमी होतो. तर याच्यासाठी डॉक्टरांची, त्यांच्या सल्ल्याची अत्यंत गरज असते. तुम्ही जर असं विचारत असाल की हे मानसिक आजार कशामुळे होतात, तर ह्या मानसिक आजार होण्याची अनेक कारणे असतात. पैकी सर्वात महत्त्वाचं जर कारण तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर याला बायोकेमिकल चेंजेस असं म्हणतात. आपल्या मेंदूमध्ये होणारे जे जैव रासायनिक बदल असतात, आपल्या शरीरामध्ये होणारे जे जैव रासायनिक बदल, बायोकेमिकल चेंजेस, विशेषतः मेंदूमध्ये होणारे जे बायोकेमिकल चेंजेस आहे, या बायोकेमिकल चेंजेसमुळं अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. अर्थात हे एक कारण सांगितले, असे अनेक कारणं असू शकतात ज्याच्यामध्ये अनुवंशिकता असते. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं वातावरण आहे, आपल्याला लोक कसे बोलतात, आपण त्यांना कसं सहन करतो, याचाही बराच मोठा भाग त्यामध्ये असू शकतो. आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो, ज्या लोकांच्या सोबतीत राहतो, ज्या लोकांच्या संपर्कात राहतो, त्या लोकांचाही आपल्या जीवनावर, आपल्या विचारसरणीवर परिणाम होत असतो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या, तुम्हाला सांगितल्या, याचा अर्थ फक्त एवढाच आहे, माझा प्रामाणिक हेतू एवढाच आहे की तुमच्यामध्ये मानसिक आजाराबद्दल थोडीशी का होईना जागृती निर्माण व्हावी. अशी अपेक्षा करतो की तुमच्या घरी असं काही नाही, तुमच्या मुलामुलींमध्ये असं काहीही नाहीये, होऊ देखील नाही, परंतु दुसऱ्या कोणाच्या बाबतीत जर होत असेल, दुसऱ्या कोणाच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा हे आहे असं होत असेल, तर अशा व्यक्तींना या मानसोपचार तज्ञाची गरज आहे असं आपण समजूयात. तुम्हाला जर असं जाणवत असेल की अशा प्रकारच्या काहीतरी म्हणजे वागणूक जी आहे, त्याचं जे वर्तन आहे ते सर्वसामान्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय, साधारण व्यक्तींपेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय, तर अशा व्यक्तींना मात्र डॉक्टरांकडे नेऊन त्यांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आशा करतो की ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल. भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.